म्हणतायत विरोधी पक्ष नेता बनण्याकरता सुद्धा जागा मिळणार नाही आहे. ज्यांचं नाव सर्वेमध्ये पंतप्रधानाकरता येतात, काल मला दिसलं उद्धवजींना काही पंतप्रधानाचे डोहाळे लागले आहे. कुठल्या लोकसभेत निवडून येणार आहे? लोकसभा कुठली लढणार आहे? कुठल्या लोकसभेतून निवडून येणार आहे? म्हणजे ते दिसलं काल मला काही पर्सेंटेज स्वतःहून तयार केलेले. मला एवढे आता कालच उद्धवजींनी सांगितलं की मला एवढे पर्सेंट आहे, ममता बॅनर्जी मागे आहे, मग ते नितीश कुमार मागे दाखवले. कालच्याच सर्वेमध्ये कालचाच त्यांनी सर्वे केला, त्यांच्याच एजन्सीनी सर्वे केला आणि त्या एजन्सी काय दाखवलं? पंतप्रधानाच्या उमेदवाराकरता उद्धव ठाकरे यांना जास्त आघाडी आहे. कुठल्या लोकसभेत लढणार आहे? लोकसभेत तर निवडून येणार आहे का तुम्ही? लढा नाही एखादी लोकसभा, बॅकडोर गेले आहे तुम्ही. एखादी लोकसभा लढा. कुठली लोकसभा लढा? लोकसभात लढाचा निर्णय झाला नाही तर प्रधानमंत्र्याकरता आपले मार्ग दाखवून दिले आणि पर्सेंटेज जास्त आहे. आणि त्यामुळे हे तर उलटं ठिणगी पडणार आहे, एकमत होणार नाही आहे. आणि मग शेवटी काय म्हणतील? आम्ही पंतप्रधान पदाचा उमेदवार नंतर ठरवू. देश मान्य करतो काय? देशाची 140 कोटी जनता मान्य करेल का की पंतप्रधानाचा उमेदवार नंतर ठरेल? एककडे मोदीजीसारखं नोबेल पुरस्काराच्या लायकीचं व्यक्तिमत्व एकीकडे देशाच्या पंतप्रधान पदावर आहे आणि पुढच्या काळात 100% देशाचे पंतप्रधान होणार आहे. 1000%, 1,00,000% होणार आहे. मग हे म्हणतात की आम्ही नंतर प्रधानमंत्री ठरवू. मी सांगतो विरोधी पक्षाच्या सुद्धा ज्या बाका आहेत ना, तिकडे सुद्धा एनडीएकडे खूप सीट राहतील. आणि मागच्या काळासारखं काँग्रेस पार्टीला विरोधी पक्षनेता बनवता आला नाही, तशी स्थिती यावेळी होईल. शेवटचा प्रश्न, बनवण्याची हालचाली सुरू झाल्या आहे, कदाचित महाराष्ट्रातील नेत्यांकडून मागणी होईल बरोबर? नाही, कुणी संयोजक झालं आणि कुणीही काही झालं, कन्व्हिनियर झालं, काही होणार नाही आहे. हे त्याच्या डबक्यात कुदतील आणि त्याच्या डबक्यातच राहतील. हे काही देशव्यापी काम करू शकत नाही. ज्यांनी जगामध्ये आपली प्रतिमा मोठी केली, देशाला इतकी उंची दिली, ते मोदीजी आहे. आणि का डबक्यात रोज डबक्यामध्ये राहणार लोक आहेत. आणि त्यामुळं हे किंचित सेनेवाले, शिल्लक सेनेवाले, डबक्यात 3-3.5 जिल्ह्यामध्ये त्याचा प्रभाव आहे. असे लोक काही मुंबईत पुरते आहे, काही कोकणापुरते आहेत, काही तिकडे पश्चिम महाराष्ट्रापुरते आहेत, काही तिकडे पश्चिम बंगालपुरते आहेत. असे लोक काय करणार आहे? आणि त्यामुळं देशाला 140 कोटी जनतेला मोदीजीच प्रधानमंत्री पाहिजे आहे. आणि माझा दावा आहे 51% मतं घेऊन मोदीजी पुन्हा पंतप्रधान होतील. असं आहे, सायरस पुनावाला साहेब काय बोलले त्यापेक्षा हा त्यांचा निर्णय आहे, शरद पवार साहेबांचा. शेवटी राजकारणात आपण त्यांना थांबवू शकत नाही. ते वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी निर्णय घ्यायचा केव्हा घ्यायचा, त्यांच्याबद्दल मी काही बोलणं योग्य नाही. थँक्यू सर. नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर तुम्ही आहात, लोकसभा बांधणी, काय सांगणार त्या दौऱ्याबद्दल? आज देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंगजी नगरला येत आहे आणि पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त माननीय राधाकृष्ण विखे पाटीलजी, सुजय विखे पाटीलजी यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या प्रमाणावर विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. त्या कार्यक्रमाला आणि सोबतच लोकसभा निवडणूक प्रवास योजना, घर चलो अभियान या विषयाकरता सुद्धा मी नगरला आज माझा प्रवास आहे. आणि ज्या पद्धतीनं समर्थन मिळतं आहे, मला असं वाटतं की नव मतदार आणि नव युवा हा मोठ्या प्रमाणावर मोदींच्या समर्थनार्थ हर हर मोदी, घर घर मोदी, मोदी 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 करत भारतीय जनता पक्षाला समर्थन देतो आहे. आणि 51%च्या वर मतं आमच्या महायुतीला मिळतील अशी स्थिती महाराष्ट्राची आहे. आजपासून इंडियाची बैठक सुरू होत आहे, हे महायुतीची सुद्धा बैठक आहे. इंडिया विरुद्ध म्हणाल? नाही, मी कालही सांगितलं, इंडिया नावाचे टिंब लावून ज्या पद्धतीनं एक दुष्कृत्य आहे, जरी त्यांना मान्यता मिळाली असेल किंवा
पण परसेप्शन काय आहे? इंडिया नावाच्या शब्दाला आय टिंब एन टिंब या पद्धतीनं लावणे काही योग्य नाही. आणि राहिला प्रश्न मुंबईत बैठक घ्यायचा, या 26-28 पक्षापैकी काही पक्ष तर असे आहेत ज्यांचं एक मत ना एक कार्यकर्ता या महाराष्ट्रात आहे. आणि त्यामुळं केवळ मोदीजींचा विरोध करण्याकरता 14 प्रमाणे 19 प्रमाणे ह्या काही नवीन प्रयोग नाही आहे. हा 14लाही झाला, 19लाही झाला. या प्रयोगाप्रमाणे आताही प्रयोग करतात आहे. पण हा मी काल सांगितल्याप्रमाणे हा जो बॉम्ब आहे हे टाकतायत किंवा बॉम्ब टाकू पाहतात आहे, याची बारूद केव्हाच निघाली आहे. फुस्सी बॉम्ब आहे, त्याला फुसकट बॉम्ब म्हणतो आपण, बॉम्ब म्हणतो. त्यामुळं हा बॉम्ब जो आहे हा काही कामाचा नाही आहे. आणि त्यांचं एकमत होत नाही आहे. अनेक नेते दुरावलेले आहेत. ते जरी आज एकत्र आले त्याची तोंडं अलग अलग आहेत. चेहऱ्यावर काही त्यांचा जो दिसतो आहे चेहऱ्यावरचा उत्साह पूर्ण गेला आहे. केवळ दाखवण्याकरता दाखवत आहेत. काहीतरी देशामध्ये दिसलं पाहिजे म्हणून युती करतायत. तुम्ही त्यांना म्हटलं स्वापदांची टोळी आहे, गरुड झेप नाही. असंच आहे. सामनामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी छापलं, पुन्हा एकदा तोंडसूक घेतला आहे, त्यावर उत्तर दिलं आहे मी. असेच आहे हे. यांच्यामागे कोण आहे? जनता आहे का? यांच्यामागे जेव्हा निवडणुकीचं प्रत्यक्ष मतदान होईल तेव्हा मोदीजींचं कमळच दबणार आहे. महायुतीचेच उमेदवार निवडून येणार आहे. त्यामुळं हे किती आले तरी काही फरक पडणार नाही. अजितदादांचे पंख छाटले अशी चर्चा काल विरोधक आरोप करतायत की अर्थ विभागाच्या फाईल ज्या आहेत फडणवीसांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे जाणार. असं आहे की मी कालही सांगितलं, आजही सांगतो की बाबा सरकारमध्ये 3 एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा महत्त्वाचे घटक आहेत. आणि तीनही घटकांना एकामेकाचे निर्णय घेतलेले माहीत असले पाहिजे. फायनान्स डिपार्टमेंट असं असतं की जे सर्वच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागाला त्यातून पैसा जातो. शेवटी देवेंद्रजींनी घेतलेले निर्णय अजितदादांना माहिती असले पाहिजे. अजितदादांनी घेतलेले निर्णय सरकारमधून सर्वांनाच एकामेकाला कळले पाहिजे. निर्णय घेताना कळले पाहिजे, घेतल्यावर नाही. आणि त्यामुळं मला असं वाटतं याच्यामध्ये काय वाईट आहे? तिघाचं सरकार आहे, याच्यात कोणते पंख छाटले आहेत? उलट अजितदादाला बळच मिळणार आहे. काही देवेंद्रजी ॲड करतील, काही एकनाथजी ॲड करतील, काही अजितदादा ॲड करतील. शेवटी यामध्ये एखादा प्रोग्राम घेतला, अजितदादांनी एखादी गोष्ट ठरवली, त्याच्यामध्ये ॲडिशन होईल ना. तुम्ही निगेटिव्ह का घेता येतं? आणि देवेंद्रजीकडे फाईल येणे म्हणजे ज्या पद्धतीने 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींनी काम केलं आहे, त्यांच्या कामाचं, त्यांच्या अनुभवाचं ॲडिशन आहे राज्य सरकारच्या विकासाला. त्यामुळे याचा अर्थ चुकीचा काढताय आपण. अर्थ हा काढला पाहिजे की तिघांचे मिळून सरकार हे कोऑर्डिनेशनने चालत आहे. तू महायुतीची बैठक निर्णय घेताना काढला पाहिजे. म्हणजे अजितदादांनी कुठेतरी तो साखर कारखान्या संदर्भात घेतलेला निर्णय होता तो इतरांना कळला. मी समजलंच नाही तुम्हाला कळण्याचा अर्थ. तिघांनी मिळून ॲडिशन होणे म्हणजे एखादा निर्णय होताना समजा जर एखादी गोष्ट अजितदादाकडे आहे, एखादी गोष्ट देवेंद्रजीकडे, एखादी गोष्ट विषय त्या विषयाचा काही नॉलेज असतं, एखाद्या विषयाची समजा अजितदादाकडे पूर्ण माहिती आहे, त्या विषयाची ॲडिशनल माहिती देवेंद्रजीकडे आहे, त्या विषयाची ॲडिशनल माहिती एकनाथजीकडे आहे. या चारही माहिती एकत्र करून जो निर्णय होतो ना, 4 लोकांनी घेतला निर्णय कधी महत्त्वाचा असतो. आणि म्हणून मी तर म्हणतो ही चांगली पद्धत आहे. जसं मंत्र्याकडनं फाईल मुख्यमंत्र्याकडे जातं उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून, तसंच 2 उपमुख्यमंत्री राज्याला असल्यामुळं एकामेकाला ॲडिशन करणे, या महाराष्ट्राचा सर्व बाजूने विकास होणे याकरता अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असं समजेल मी या सरकारच्या निर्णयाचं अभिनंदन करतो. कारण देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा जेव्हा तिघही एका लाईननी सही करतील तेव्हा त्यातलं कुठलंही या महाराष्ट्राच्या शेवटच्या माणसाचं नुकसान होणार नाही असं मला वाटतं. महायुतीची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली आहे, काय काय चर्चा अपेक्षित आहे काय सांगा? नाही, आमचा NDAचा आम्ही यापूर्वी ठरवला आहे. यापूर्वी 2 बैठका झाल्या आमच्या. ही काही नवीन बैठक नाही आहे. ही नवीन बैठक नाही आहे. आम्ही सुद्धा लोकसभा वाईज निवडणुकीचा आढावा घेतो आहे. एकनाथ शिंदेजीकडे ज्या सीट्स आहे, माननीय अजितदादाकडे ज्या सीट्स आहे, आमच्याकडे ज्या सीट्स आहे, शेवटी आम्ही आपली ताकद कशी वाढवायची, एकामेकाला ताकद कशी मिळेल त्याच्याकरता आम्ही या ठिकाणी बसतो आहे, विभागवाईज बसतो आहे. आणि काही हे नवीन बैठक नाही. याच्यापूर्वी बैठका झाल्या आमच्या, त्यांची नवीन बैठक आहे. ते जे आले आहेत फुलपाखरासारखे, त्यांची नवीन बैठक आहे. आमची बैठक नवीन नाही आहे. आमची बैठक ही कॉमन आहे आणि तिसरी बैठक आहे. पंतप्रधानांचा उमेदवार कोण? विरोधकांचा हाच प्रश्न आहे. केजरीवालांचं नाव चर्चेत आहे. नितीश कुमार म्हणतात